नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जवानांचे गेले अनेक महिन्यांपासून वेतन रखडले होते. या संदर्भात त्यांनी कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांच्याशी संपर्क केला आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केला. या अनुषंगाने राज असरोंडकर यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सरच्या कामाच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष भेट जरी होऊ शकली नाही, तरी उमाकांत गायकवाड आणि राज असरोंडकर यांनी टेलिफोनिक संवादाच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न केलाय. मीडिया भारत न्यूजने या प्रकरणाला आपल्या बातमीद्वारे वाचा फोडली. याची दखल घेत अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी आता कामगारांना आश्वस्त केलं आहे की 7 तारखेला जरी ही निविदा प्रक्रिया संपली असली तरी त्याला मुदतवाढ देणं असेल किंवा कार्योत्तर मान्यता देण्याची तांत्रिक प्रक्रिया असेल ती प्रशासन आपल्या पातळीवर पूर्ण करेल. मात्र कर्मचाऱ्यांचे कोणतेही पगार हे प्रलंबित राहणार नाही, त्याबद्दल त्यांनी निश्चिंत राहावं असं त्यांनी आता कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. आजच आपण आमच्या आस्थापना विभागाला निर्देश दिलेले आहेत आणि मी आजच ते टिप्पणीवर सही पण करून दिलेली आहे की जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत, जे कंत्राटी कर्मचारी आहेत, ते आपल्याला एक अत्यावश्यक सेवेमध्ये येतात आणि त्यांचा पगार असेल किंवा हे थांबलं नाही गेलं पाहिजे. त्यासाठी आपण त्यांच्या निविदा जी आमची आहे प्रस्तावित, आता काही कारणांमुळे ते स्थगित सभेमध्ये राहिलेले आहे, तो विषय स्थगित आहे. परंतु काम सतत चालू राहिलं पाहिजे, त्यांचा पगार वेळेवर निघाला पाहिजे, यासाठी आपण एक कार्योत्तर मंजुरी आपण दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी निश्चिंत होऊन लोकांची म्हणजे कामं करावीत, कारण की त्यांचा पगार कुठेही अडवला जाणार नाही.